यांची मुलाखत कोण घेतोय? संजय गाऊत घेत आहेत. म्हणजे उंदराला मांजर साक्षी, हे मी पहिल्यांदा सांगेन. म्हणजे स्वतःच आपली पाठ थोटून घ्यायची आणि माझी किती आता वाढलेली आहे हे महाराष्ट्राला दाखवून द्यायचा प्रयत्न चालला आहे. खरं तर उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलेलं आहे आता. कदाचित आपल्याला माहिती नसेल, दिल्लीमध्ये जाऊन आता माननीय पंतप्रधानजी यांच्या पायावर डोकं ठेवून आता आम्हाला सोबत घ्या असं काम त्यांच्याकडून काही लोकांना पाठवून चाललंय. उद्धव ठाकरेंना विचारा, दिल्लीच्या हॉटेल लीलामध्ये कुठल्या बैठका झाल्या, त्या बैठकीमध्ये कोण कोण होतं आणि तिथं काय काय वक्तव्य झाली, माझ्याकडे सगळं आहे ते, मी बोलणार आहे. आणि म्हणून आता उद्धव ठाकरेंचं राजकारण सगळं संपलेलं आहे. फक्त आभास निर्माण करण्याचं काम चालू आहे. आणखी एक गोष्ट मला सांगायला हवी, एक माजी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, बिहारचा मुख्यमंत्री नाही, महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री आणि एका पक्षाचा नेता आणि शिवसेना प्रमुखांचा मुलगा काय वक्तव्य करतोय? निवडणूक आयोगाला धोंडा म्हणतोय. धोंडा हे काय बिहार आहे का हो? वाटेल ते पंतप्रधानांच्या वरती बोलायचं, वाटेल ते गृहमंत्र्यांच्या वरती बोलायचं, वाटेल ते मुख्यमंत्र्यांच्या वरती बोलायचं. नको नको असे शब्द एकनाथ शिंदेना वापरायचे आणि पुन्हा पंतप्रधानांच्या पायावरती साकडं घालायचं डोकं ठेवून. बाबा आता मला वाचवा, माझ्या मुलाला वाचवा आणि दिशा सालन प्रकरणामधून त्याला बाहेर काढा. उद्धवजी, तुम्हाला वाटतं मांजर डोळे झाकून दूध पितं, तसं नाही आहे. ते सगळ्यांना दिसतं. मला अनेक गोष्टी माहिती आहेत, कशा पद्धतीनं क्लीन चिट मिळवण्यासाठी प्रयत्न केले गेले. मला न्यायालयावरती काय बोलायचं नाही आणि बोलणार पण नाही मी. राज ठाकरे याची सगळी मला माहिती आहे आणि म्हणून मी आपला एवढंच सांगेन, आता उद्धव ठाकरेंचं राजकारण सगळं संपलेलं आहे. आता आम्हाला भाजप सोबत घ्या, आमची भाजपची तयारी आहे. एकनाथ शिंदेना संपवा म्हणजे मी भाजपमध्ये येतो, अशा अटी आणि शर्ती टाकायचं काम चालू आहे. कदाचित तुम्हाला माहित असेल. एक गोष्ट आणखी एक गोष्ट मी आपला मुद्दाम सांगतोय, मला खुलासा केला पाहिजे, कारण काही मीडियामध्ये अजून चाललंय रामदास कदम आणि त्यांच्या कुटुंबियांनी डान्स बाग कधीच चालवले नाहीत. आम्ही लोकांचे संसार कधी उद्ध्वस्त केले नाहीत. आम्ही लोकांचे संसार उभे केलेत. मी आता माझ्या भाषणात बोलणार आहे ते. आम्ही मराठवाड्यामध्ये आत्महत्या थांबवायचं काम मी केलंय आणि म्हणून एखादा उद्धव ठाकरेचा चिनपाट वकील खोटी माहिती विधानसभेमध्ये देतोय, विधानसभेमध्ये डान्स बार म्हणून चुकीची माहिती देतोय आणि आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय, त्याचाही मी धिक्कार करतोय, त्याचा निषेध करतोय. आम्ही आयुष्यामध्ये असे धंदे केले नाहीत कधी. महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरेंशी चर्चा करणार आहेत. 20 वर्षानंतर ही चर्चा होणार आहे दोघांमध्ये. आम्ही एकत्र आलोय, राज आणि उद्धव एकत्र आल्या तर कुणाचा पोटसोड उठतो का, काय प्रॉब्लेम आहे का असं नाही. पण राज ठाकरे अजून काय बोलत नाही. उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा हातात घेऊन बाबा मला भीक दे, माझ्यासोबत ये, माझ्यासोबत ये, हे कमी काय कमी त्याचाच चाललंय ना. आले तर आनंद आहे. अरे पण मुंबईमध्ये मराठी माणसं शिल्लक आहेत किती? 12% मराठी माणसं शिल्लक आहेत. 50% मराठी माणूस शिल्लक होता. हा सगळा मराठी माणूस हा उद्धव ठाकरेने नालासोपारा वसई त्याच्या पुढे सगळा घालवला, मुंबईतून बाहेर पाठवला मराठी माणूस. हे पाप उद्धव ठाकरेंनी केलं आहे. आणि आता कसला मराठी भाषेचं नाव घेत आहे? ज्या मराठी भाषेला या देशाचे पंतप्रधान यांनी अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी भाषेची मान उंचावली, न्याय दिला. एक तर शब्द बोला त्याच्यावरती, एक तर शब्द बोला. आणि म्हणून हे फक्त राजकीय उद्याची भूमिका घेऊन फक्त महानगरपालिका आपल्या घशात कशी घालता येईल एवढ्यासाठी एक कर्मी कार्यक्रम चाललो आहे. याला मुंबईतली जनता भीक घालणार नाही. धन्यवाद. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.